पुण्यात आज कृषी उत्पन्न बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद. उपमुख्यमंत्री अजित पवार शेतकरी आणि बाजार समित्यांमधील अडचणींचा आढावा घेणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे, जयकुमार रावलही उपस्थित असणार. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अपिलावर आज महत्त्वपूर्ण सुनावणी. म्हाडा सदनिका लाटल्याच्या आरोपाविरोधात जिल्हा सत्र न्यायालयात सुनावणी होणार. 2 वर्षाच्या शिक्षेविरोधात कोकाटेंचं न्यायालयात अपील. मंत्री धनंजय मुंडेंविरोधातील तक्रारीवर आज परळी न्यायालयात सुनावणी. निवडणूक शपथपत्रात अपत्यांबाबत खोटी माहिती सादर केल्याची करुणा मुंडेंची तक्रार. अजित पवार धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याच्या मानसिकतेत, पण घोडं कुठं पेंड खातंय ते कळत नाही. माजी मंत्री बबनराव घोलप यांचं वक्तव्य. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ ऍक्शन मोडवर. टिळक भवनात 2 दिवस बैठकांचा सिलसिला. आज जिल्हाध्यक्षांसोबत तर उद्या पदाधिकाऱ्यांसोबत संघटनात्मक बाबींचा आढावा घेणार. महाराष्ट्रातील नगरपालिका महापालिका निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी. पालिका निवडणुकांचा मार्ग मोकळा होणार की लांबणीवर जाणार याकडे लक्ष. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आमदार खासदारांसोबत प्रयागराजमधील कुंभमेळ्यात जाणार. शाही स्नान करत भक्ती प्रदर्शन, मठ आणि साधू संतांची भेट घेणार. छावा सिनेमा